इथं प्लेट तयार केलेली आहे ना, आपला हा ढोकळा आता मी सर्व करते। वाह, हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। सो बनाइए खाना और परोसिए प्यार। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। तर आज आपण बघणार आहोत जगात भारी आणि जगात अगदी सोपा असा इन्स्टंट होणारा ढोकळा, आणि तो 15 मिनिटात होतो। आणि हा मी शिकलेली आहे, अस्मिता वाडकर यांनी मला शिकवलेला होता। जवळजवळ 15 वर्षापूर्वी मी हा ढोकळा त्यांच्याकडून शिकले होते। त्यांनी प्रत्यक्ष मला करून दाखवला होता आणि अगदी इझी सोप्या पद्धतीने हा होतो। आणि मी खूप आठवून असा लक्षात घेऊन हा ढोकळा मी आज बनवलेला आहे। तर मी इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ठेवा, जेणेकरून खालचं पाणी वरच्या ताटामध्ये जाऊ नये अशा पद्धतीने स्टँड असावं। आणि एक अशा पद्धतीने थोडेसे काठ उंच असणारे असं ताट माझ्याकडे होतं, ते मी इथं यूज केलेलं आहे। आणि पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये। अगोदर ही प्रोसेस करून ठेवायची आहे, पाणी गरम करायला ठेवायचं आहे, ताटाला तेल लावून ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर ढोकळा पात्र असेल तर त्याचाही तुम्ही यूज करू शकता। पण 3 वाट्यांसाठी एवढं मोठं ताट, जे मोठं आपली प्लेट असते ते तेवढी पाहिजेच। आणि अशा पद्धतीने मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि ही प्रोसेस करून ठेवायची आहे। तोपर्यंत मी इकडं घेतलेलं आहे एक 3 वाट्या डाळीचं पीठ। तुम्ही कोणत्याही वाटीने मोजू शकता, तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपनेही घेऊ शकता। मी इथं 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही बेसन पीठ घेऊ शकता, विकतचं किंवा घरी दळलेलं घेऊ शकता। तर इथं 3 वाट्या आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण चाळून घ्यायचं आहे। चाळून एवढ्यासाठी की पाणी जेव्हा आपण टाकतो त्याचं बॅटर बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये गुठळ्या फारशा होत नाहीत, म्हणून हे चाळून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण एका बाजूला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये 1.5 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा बेकिंग सोडा आपण टाकणार आहोत। थोडासा कमी टाकला, पण पोह्यांचा तुम्ही 1.5 चमचा इथं सोडा वापरू शकता। मी बेकिंग सोडा वापरलेला आहे, जो केकला आपण वापरत होतो, किंवा तुमच्याकडे जो सोडा असेल तोही वापरू शकता, किंवा इनो असेल तरीही तुम्ही वापरू शकता, पण मी इथं सोडाच वापरलेला आहे। तुम्ही इथे बघाल ती वाटी मी ह्या उकळत्या पाण्यावर अशी तरंगत ठेवलेली आहे। हे असंच मला अस्मिता वाडकरनी सांगितलं होतं, आम्ही त्यांना वहिनी म्हणतो, त्यांनी सांगितलं होतं। आणि इथं पीठ मी आता भिजवायला घेते। या पिठामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। आणि मी इथं पहिला 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। जवळजवळ 1.5 ते पाऊण कप असा 1.5 ते 2ला थोडंसं कमी असं पाणी लागतं। आणि इथं अगदी छान आपण फेटून घेणार आहोत, त्याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। गुठळ्या न होणं फार गरजेचं आहे। तुम्ही हातानेही फेटू शकता, नंतर लास्टची स्टेप ही हातानेच फेटून करायची असं स्ट्रिक्ट मला वहिनीने सांगितलं होतं। इथं मी 5 चमचे पोह्यांचा चमचा जो आहे त्या चमच्याने 5 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये अखंड जे धणे असतात ते कुटूनही टाकू शकता, पण माझ्याकडे ऐनवेळी अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये धणे पावडर टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये आलं कुटूनही टाका, पण माझ्या मुलगीला ते आलं त्याच्यामध्ये आवडत नाही, त्यामुळे ते स्किप केलं होतं। मी इथं धणे पावडर एक अर्धा चमचा, चवीनुसार मीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे। अगदी छान फेटण्यावर फार भर द्यायचा आहे। आणि सायट्रिक ॲसिड, ज्याला लिंबू सत्व आपण म्हणतो, त्याचा इथं वापर करायचा आहे। एक अर्धा टीस्पून आपण इथं लिंबू सत्व वापरलेलं आहे। आणि ह्याला चांगलं फेटून घेऊन साखर वितळेपर्यंत आपण ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकदा साखर वितळली की मग पुढची प्रोसेस काय करायची ते आपण बघू। व्यवस्थित फेटून घेणं आणि जास्त वेळ फेटणं सुद्धा ह्या स्टेजला फार गरजेचं आहे। तर आपलं हे साखर पूर्ण वितळून झालेले आहे
आणि आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत. आपण जे गरम पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवली होती, तेल आणि बेकिंग सोडा, तर तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार. तुम्ही इथं बघू शकाल आणि एकाच दिशेने आपण ह्याला फेटायचं आहे आणि इथं मात्र आपण हातानेच फेटून घ्यायचं आहे. उलट दिशा वापरायची नाही आहे. एकाच दिशेने तुम्ही ते बघाल अतिशय असा स्पॉन्जी पण आलेला आहे आणि ते पीठ जे आहे ते अगदी फुगलेलं आहे, तुम्ही बघाल, आणि जाळीदार झालेला आहे. इथं आपला सेटअप तयार आहे आणि ह्या ताटामध्ये आपण हे जे पीठ आहे ढोकळ्याचं ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकाल अगदी घड्याळ लावून ठेवायचं आहे आणि 15 मिनटं ह्याला झाकून थोडंसं जड काहीतरी पाटा छोटा असेल तुमच्याकडे किंवा खलबत्ता तुम्ही त्याच्यावर ठेवून हे अगदी 15 मिनटासाठी आपण हे वाफवून घेणार आणि फुल्ल गॅस ठेवायचे. अस्मिता वहिनी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये लास्टच्या 2 ते 3 मिनटामध्ये एक जी कश्मीरी मिरची पावडर आहे त्या अशा भुरभुरवायच्या. का ते मला कळलं नाही, पण थोडा तिखटपणा येण्यासाठी असेल. पण मी इथं थोडीच भुरभुरवणार आहे आणि मी हे त्या हाताने अशा टाकायच्या, पण मी इथं एक चाळण जी आपण गाळणी आहे ती गाळणीचा वापर केलेला आहे. अगदी थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे आणि लास्टचे 2 मिनटं उरलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये सुरई खोचूनही बघितलेलं आहे. लास्टचे 2 मिनटात हे अगदी व्यवस्थित वाफवून निघतं आणि हा आपला ढोकळा अतिशय छानरित्या वाफवून झालेला आहे. बघू शकाल चाकूला लागलं नाही पाहिजे. जर तो चाकूला पीठ लागत असेल तर अजून थोडं 1-2 मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे. हे गृहिणींना लक्षात येतं. कडाही व्यवस्थित सुटलेले आहेत. तुम्ही बघाल इथं मध्ये होल पडलेला आहे, कारण तिथं थोडंसं एअर बबल असे राहिले असतील, त्यामुळं ते पाणी थोडंसं पडल्यामुळं तिथं होल पडले, पण त्याचा काहीही असा फरक इथं पडलेला नाही आहे. आपण एका बाजूला कढई छोटीवाली घेतलेली आहे, एक पॅन, त्याच्यामध्ये आपण ह्याचा तडका बनवून घेणार आहोत. तर बघाल तर कडा अतिशय व्यवस्थितरित्या सुटलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे जे आहे हे जे ढोकळ्याचं प्रमाण आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुमचा कधीच हा ढोकळा फसणार नाही किंवा चुकणार नाही आणि टेस्टी तर होईलच होईल. इथं 1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्हाला आवडीनुसार घेऊ शकता. ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी मी अर्धा चमचा आणि 1 मिरची बारीक हे करून आणि कढीपत्ता, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत, पांढरे तीळ. हा तडका बनवून घ्यायचा आहे आणि आपण ह्या ज्या मिश्रणावर ओतणार आहोत. तर मी तीळ टाकलेले आहे. तीळ थोडे तडतडले की त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तोपर्यंत मी इकडं हा काढून घेतलेला आहे. अगदी ढोकळा व्यवस्थितरित्या निघलेला आहे, तुम्ही बघू शकाल. परत हा मी पलटून घेतलेला आहे कारण आपल्याला ह्याच्यावर फोडणी टाकायची आहे. तर ह्याला काप करून घ्यायचे जेणेकरून जी फोडणी आपण ह्याच्यावर टाकणार, तडका जो टाकणार तो त्याच्यामध्ये पूर्णपणे आतमध्ये शिरला पाहिजे. आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला जशा साईजमध्ये हे जे काप हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही काप काटून घ्या. इथं बघाल तर अतिशय छान असा चौकोनी तुकडा तयार झालेला आहे आणि ही आपली तडका तयार झाला. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार. पाणी तुमच्या ह्याने घ्या. थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत आणि हा जो तडका पाणी घातलेला जो आहे तो ह्याच्यावर ह्या जे प्लेट आहे त्याच्यावर आपण टाकणार आहोत. तुम्ही इथं बघू शकाल थोडंसं माझं इथं पाणी कमी पडलं, पण तुम्ही जर पाणी कमी पडलं असेल तर थोडं फोर्कनी ह्या ढोकळ्याला थोडेसे असे होलं पाडून घेतली आणि परत हे पाणी टाकलं तर जास्त पाणी आतमध्ये सोकलं जाईल आणि अतिशय असा एक छान असा ढोकळा तयार होईल. इथं थोडंसं खोबरं मी वरून भुरभुरवलेलं आणि कोथिंबीर मी वरून भुरभुरवलेली आहे आणि गार्निश केलेला आहे आणि हा आपला ढोकळा अतिशय टेस्टी खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करून बघायला काही हरकत नाही. चुकणार तर बिलकुल नाही. हे स्टेप सगळ्या तुम्ही फॉलो करून जर हा ढोकळा केलात तर मी गॅरंटेड सांगते की तुम्हाला दुसरी रेसिपी बघायचीच गरज नाही. आणि आवडल्यास तुमच्या प्रियजनांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुम्ही हा एकदा नक्की करून बघा. करून बघितल्याशिवाय आपल्याला
कळत नाही, फक्त बघून नाही. ही जी मी रेसिपी बनवते ते तुम्हीही बनवावं आणि तुम्हीही याचा आस्वाद घ्यावा, हेच इंटेन्शन आहे. अजूनही यूट्यूबकडून मला ₹1ही काय म्हणतो आपण अर्निंग झालेलं नाही, पण माझा मोनोटाईज झालेला आहे चॅनल. ॲडसनचं अकाउंटचा नंबरही आलेला आहे. काही हरकत नाही, पण जेव्हा इन्कम होईल तेव्हा नक्की तुम्हाला शेअर करेन. पण तोपर्यंत ह्या अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करत जाईन. तुम्ही नक्की ट्राय करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. सगळे व्हिडिओज माझे बघा आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत बघताय. थँक्यू सो मच.